हे बघा की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने विश्वगौरव प्रधानमंत्री यांच्या विकासाच्या व्हिजनला या ठिकाणी मतदान केलं आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांची कुशल राजनीती त्यांनी केलेला त्या ठिकाणी व्यूहरचना आणि सातत्यानं त्यांनी घातलेलं लक्ष, कार्यकर्त्यांना दिलेली ऊर्जा ही देखील त्या ठिकाणी महत्वाची ठरली. खरी तर ममता बॅनर्जी यांना जनता जनार्दन कंटाळली होती. जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये त्या ठिकाणी आली होती आणि ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी मुसलमानांना त्या ठिकाणी मतदानासाठी सातत्यानं ममता दिदी त्या ठिकाणी बोलवायच्या, मतदान करून घ्यायचे. हे देशद्रोही मुसलमान, बांगलादेशी मुसलमान आपल्या देशात पश्चिम बंगालच्या या मतदानाच्या वेळेस यायचे, मतदान करून त्या ठिकाणी निघून जायचे आणि त्यामुळे ममता दिदींचा त्या ठिकाणी सातत्यानं विजय व्हायचा. परंतु या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं गेलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही बोगस मतदान होतं त्याची समीक्षा झाली, त्याचं डिलेशन झालं, त्याचा देखील एक चांगला परिणाम या ठिकाणी होऊ शकला. पश्चिम बंगालच्या जनतेनं विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा बलशाली भारताचं विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी हे मतदान केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि कार्यकर्त्यांना देखील त्यावेळी त्यांचं कौतुक. हे बघा की राज्यात बारामती आणि राहुरी या दोघही विधानसभेतील पोटनिवडणूक जी आहे त्या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. खरं तर आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र विकासाचं धोरण आणि त्याचबरोबर बारामतीमध्ये माननीय अजितदादा यांचं अपघाती झालेलं निधन आणि त्यामुळे ही निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि एका प्रकारे त्या विधानसभेतील मतदारांनी अजितदादांना देखील खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर राहुरीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी विजयी झालेत आणि म्हणून त्यांना देखील या निमित्तानं त्या मतदारांनी श्रद्धांजली दिलेली आहे आणि म्हणून हा दोघही जो महायुतीचा विजय आहे तो राहुरी असेल किंवा बारामती असेल, एका प्रकारे जर विचार केला तर नेत्यांना श्रद्धांजली आणि देवेंद्रजींचा विकासाला साथ असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.